जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री देवी शारदा, श्री देव लक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज गुरुवार 21वां आजचं आपलं हे सहचिंतन किंवा प्रवचन आहे। विषय अर्थातच अवतारांचा पुढे चालू आहे। काल आपण परशुरामाच्या अवतारा शेजारी थांबलो होतो आणि तिथे आपण एक श्लोक म्हणला होता शेवटी, तिथून आज पुन्हा सुरुवात करूया की परशुरामाचं बाकीचं चरित्र आपण बघितलं। त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली हे लोकांना कळत नाही आणि तो क्षत्रियांच्या विरोधात होता म्हणून त्यांनी ते केलं असंही बिलकुल नाही आहे। उन्मत्त जे क्षत्रिय राजे होते म्हणजे ज्यांनी प्रजेचं किंवा ऋषींचं रक्षण करायचं, ते जमदग्नी ऋषी ध्यानस्थ असताना एक सहस्रबाहू कार्तवीर्य अर्जुन नावाचा क्षत्रिय राजा येतो आणि त्यांचं डोकं उडवतो। त्यांचा काहीच अपराध नसतो, कारण त्याला काहीतरी खायला प्यायला हवं असतं, ते अजून पोचलेलं नसतं आश्रमात, म्हणून ते डोळे बंद करून राहिले। त्याला तो स्वतःचा अपमान वाटला आणि त्यांनी ध्यानस्थ ऋषींचे आणि जमदग्नी वगैरे सप्तर्षीतले ऋषी आहेत तेजस्वी, त्यांचं डोकं उडवलं। मग परशुरामाने तिथेच प्रतिज्ञा केली की उन्मत्त क्षत्रिय राजे जे आहेत त्या उन्मत्त क्षत्रिय राजांचं मी तक्षण करणार, कारण ज्यांनी रक्षण करायचं त्यांनी भक्षण केलेलं आहे हे लक्षात ठेवा। आणि त्यामुळे होईल काय की हा उन्मत्तपणा वाढतच जाईल। कुणीतरी त्यांच्यावर एक नियंत्रण ठेवलं पाहिजे, म्हणून हातातला परशु त्यांनी घेतला आणि मुख्य म्हणजे काय केलं, आपलं एक वैष्णव धनुष्य होतं त्याच्यापेक्षा परशु घेऊन त्यांनी तो पराक्रम केलेला आहे। अनेक राजांना मारलं त्यांनी, काही लोकांना मारलं नाही, त्यांनी म्हाताऱ्या माणसांना, स्त्रियांना, मुलांना मारलेलं नाही आहे। त्यामुळे साहजिकच काय झालं की ज्या वेळेला परशुरामांना वाटलं की आता पुरे झालं, तो क्षण कुठला, तो प्रसंग आपण काल बघितला होता। तो म्हणजे काय की राम आणि परशुराम यांची भेट। सगळा रामायणातलाच भाग आहे तो, आणि आज रामावतारी आपल्याला बघायचा आहे परशुरामाच्या नंतर, म्हणून काल आपण हा एक महत्त्वाचा प्रसंग बघत होतो। जसं विश्वामित्रांनी रामाला शस्त्र आणि अस्त्र सिद्ध केलं आणि आपल्या यज्ञाचं रक्षण करून घेतलं, नंतर अहल्येचा उद्धार आणि लग्न विवाह या सीतेची आणि बाकीच्या राजकुमारांचे त्या राजकुमारींची मिथिला नगरीच्या, आणि नंतर परत येताना हा प्रसंग घडला की कुणी माझं शिवधनुष्य तोडलं। त्यावेळेला त्यांनी सांगितलं शिवधनुष्य तुटलं माझ्या हातून, मग वैष्णव धनुष्य, मग तो बाण मारण्याचा प्रसंग आला। मी धनुष्याला प्रत्यंचा म्हणजे दोरी चढवली की एक तरी बाण मारला पाहिजे क्षत्रिय म्हणून, माझं ते ब्रीद आहे। तर हा बाण मी कुठे मारू? तुम्ही मिळवलेल्या तपश्चर्येतून जे 7 लोक आहेत त्याच्यावर, का तुम्ही त्या राजानं जिंकलेलं आहे, ज्या उन्मत्त क्षत्रियांना तुम्ही मारलेलं आहे, ती राज्य तो लोक घेऊ? तर ते म्हणाले माझं राज्य भूप्रदेश काढून घे आणि नंतर आता मी तुझ्याच भूमीवर उभा आहे, कारण सगळं तो काढून घेतलेलं आहेस, तेव्हा मला काही दिवस दे। म्हणून ऋषींच्या मदतीने समुद्र मागे रेटून त्यांनी सप्त कोकणाची निर्मिती केली, ज्याला आपण हल्ली वेस्टर्न घाट वगैरे म्हणतो किंवा वेस्टर्न कोस्ट म्हणतो। वेस्ट कोस्ट म्हणजे मुंबईपासून ते असं, आणि त्याचे 7 भाग आहेत, त्याच्यात गोवा आपलं हा मधला भाग आहे। हा भाग आपण काल बघितला होता। त्यांच्या जीवनाचं सार काय? तर एकच सार आहे की शस्त्रानं नाहीतर शापानं। शस्त्र हा पराक्रम आहे ज्याला आपण क्षात्र तेज म्हणतो, आणि शाप हा ज्ञानी माणसाने एका विशिष्ट कारणासाठी दिलेला तो शाप किंवा वरदान आहे। मग ते वाटेल त्याला देऊ शकत नाही हे लक्षात ठेवा। त्यामुळे ते जे वरदान आहे किंवा तो शाप आहे तो देणारं ब्रह्मतेज असतं। म्हणून ब्राह्मतेज म्हणजे ब्राह्मणाचं तेज नाही, ब्राह्मतेज म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्या ज्ञानाचं तेज। आणि हे तर एका अर्थाने विष्णूचे अवतारच होते,
राम काय, कृष्ण काय, किंवा बलराम काय, वामन काय. आणि त्यामुळे काय, हे सगळे जे अवतार होते त्यांच्यात तेच तेज होतं ना मूळ विष्णूचं, नारायणाचं. आणि त्यामुळे त्यांच्यात ते ब्राह्मतेज, ते ज्ञान होतंच होतं. आणि त्याच्याचबरोबर त्यांच्याकडे क्षात्र तेज होतं, तो पराक्रम त्यांनी आता करून दाखवला होता. राम हा क्षत्रिय राजा आहे आणि तो क्षत्रियांचं सगळं कर्तव्य पार पाडणार आहे. आणि इथून पुढे उन्मत्त क्षत्रिय राजा झाला तर रामच त्याचा नायनाट करणार आहे, रामराज्य स्थापन करणार आहे. अशा वेळेला आपलं आता अवतार कार्य संपलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी रामाला आलिंगन दिलं, एकमेकाला प्रदक्षिणा घातल्या आणि ते तपश्चर्या करण्यासाठी महेंद्र पर्वतावर निघून गेले. ते अजूनही आहेत अशी श्रद्धा आहे आणि त्याला चिरंजीव अवतार म्हणतात. तर परशुरामापासून शिकायचं तो श्लोक कुठला होता? अग्रतो चतुरो वेदान. 4 वेदांची पालखी निघालेली आहे. अग्रतो चतुरो वेदान, पृष्ठतो सशरम धनु. हे 4 वेद जे निघालेले आहेत त्यांचं रक्षण करायला नको का? वेद हे ज्ञान आहे ज्याला आपण ब्राह्मतेज म्हणलं. आणि त्या वेदांचं रक्षण करण्यासाठी आत्तापर्यंत आपण बघितलं ना, तो हयग्रीव त्यांनी घेतले वेद आणि गेला. हिरण्याक्ष त्यांनी वेदांच्या अभ्यासाला बंदी केली होती. तो हिरण्यकशिपू त्यांनी नारायणाची वगैरे पूजा नाम घ्यायलाच बंदी केली होती. हे सगळे असे अँटी आपण ज्याला म्हणू शकतो, जे डिव्हिनिटी आहे, जो देव आहे, त्याच्या विरुद्ध त्यांना आपण असुर म्हणायचं. आणि त्यामुळे काय झालं की क्षात्रतेज आहे रक्षण करण्यासाठी कशाचं? ब्राह्मतेजाचं. म्हणजे अग्रतो चतुरो वेदान, पृष्ठतो मागून कोण चाललेला आहे? सशरम धनु. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम. ब्राह्म कोण? तर वेद. आणि क्षात्र कोण? धनुष्य घेऊन चालणारा क्षत्रिय, धनुर्वीर. तो क्षत्रियच असला पाहिजे असं नाही, पण तो वीर असला पाहिजे. तर काय होईल? इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. शर म्हणजे बाण. बाणाने जर काम झालं नाही ना तर ते शापानं होईल. आज आपण अशा शापांच्या कथा अनेक बघितलेल्या आहेत, आजही आपण 1-2 बघणार आहोत. तर शाप ही बाणाच्या वरची शक्ती आहे. बाण एखाद दुसऱ्याचं नुकसान करेन, अस्त्र वगैरे टाकलं तर, पण शाप जो आहे तो त्याला एका अर्थाने संधी देईल सुधारण्याची, की तुला हा जन्म घ्यावा लागेल, तुझी ती अवस्था होईल. ते झाल्यानंतर अरे का माझी अशी अवस्था झाली आहे? माणूस असेल तर विचार करेल, जनावरांना शाप देऊन तसा काही उपयोग नाही. भावार्थ रामायणात काही ठिकाणी रामाने असे निरनिराळ्या पक्ष्यांना वगैरे शाप दिलेले आहेत, परंतु ती एक सांगायची पद्धत आहे. जनावरांना शाप देऊन त्यांना काय कळणार आहे सांगा बरं? कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, याच्यात कावळा शाप देऊ शकत नाही, गाय मरू शकत नाही त्या शापानं. शाप वरदान हे माणसाच्या बाबतीतच आहे. पण तरी आपण विचार करूया की ह्या दोन्ही तेजांचा संगम आपल्या जीवनात, आपल्या अभ्यासात, आपण करतो त्या उपासनेत असलाच पाहिजे. आणि आत्ता सध्याचा जो काळ आहे या पृथ्वीवर, त्या काळात दोन्ही प्रकारचं तेज आपल्याला पाहिजे. ज्ञानही मिळवलं पाहिजे आणि पराक्रमही गाजवला पाहिजे. आता पराक्रम म्हणजे हल्ली जगायचंच असेल तर इम्युनिटी शब्द येतात ना, त्याला रोग प्रतिकार शक्ती म्हणतात. रोग प्रतिकार जो करतो तो पराक्रम करतो. मग ते आपल्या क्षात्रतेज आहे एका अर्थी. आणि हे असं का झालं, ह्याच्यापासून आपण काय शिकायचं? मी व्यक्तिगत जीवनात काय शिकायचं? आजपर्यंत मला तो रोग झाला नाही म्हणून तो माझ्या शरीरात आत्ता नाही असं मी खात्रीनं म्हणू शकत नाही. कारण इतरही अनेक इनक्युरेबल डिसीजेस, असाध्य रोग म्हणतो, ते आपल्या शरीरात काही वर्ष असतात, ते दिसतात त्यावेळेला 2nd स्टेज 3rd स्टेज कॅन्सर वगैरेच्या बाबतीत आपण म्हणतो, म्हणून तो उपाय होत नाही. आधी कळतही नाही आपल्याला. ज्याला एकदम हार्ट अटॅक येतो आणि त्या हार्ट अटॅकमध्येच तो जातो, ते हार्ट अटॅक म्हणजे तो हृदयविकाराचा झटका येण्याची प्रक्रिया शरीरात आधीच सुरू असते, एकदम होत नाही. आपल्याला म्हणतो की डायबेटीस डिटेक्ट झाला, ती साखर काय एकदम त्या दिवशी वाढलेली आहे? नाही, ती शरीरात वाढतच असते. म्हणून हे जे ज्ञान आहे की सगळंच जर अनिश्चित आहे, तर आत्ता हा जो क्षण आहे, हा जो श्वास आहे किंवा हा जो प्राण आहे, मी चांगल्यात चांगलं करेन. मग चांगल्यात चांगलं प्रत्येकाची व्याख्या निराळी असेल. कोण व्यायाम करणार असेल, चला व्यायाम करून घेऊया. कोण एखादा खेळ खेळणार असेल, कोण एखादा लॅबोरेटरीत रिसर्च करणार असेल. तो म्हणाला आता किती आयुष्य उरलं आहे माहीत नाही, कारण सायंटिस्टना काही कोरोना झाला नाही, कोविड असं उदाहरणं नाही आहेत, सगळ्यांना झालेला आहे तो. त्यामुळे काय की तो जास्तीत जास्त संशोधन करेल. आणि एखादा जर भक्त असेल तर तो म्हणेल की आता एकही श्वास मी वाया घालवणार नाही आहे.
आणि मी जास्तीत जास्त नामस्मरण करणार आहे, जास्तीत जास्त चिंतन करणार आहे, ध्यान करणार आहे आणि माझी प्रगती करून घेणार आहे, हे शिकायचं आहे. म्हणून एक माझ्यात क्षत्रिय आहे लढणारा आणि एक माझ्यात ब्राह्मण आहे ज्ञान मिळवणारा आणि त्याचं वितरण करणारा. या जाती नाही आहेत आणि इथे वर्णसुद्धा नाही आहेत, फक्त एक ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानाचं रक्षण करणारा पराक्रमी असा धनुर्धर पाहिजे. आणि हेच गीतेचा शेवटच्या श्लोकात नाही का सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण. त्यांनी बासरी वाजवणारा कृष्ण म्हणजे मुरलीधर म्हणलेलं नाही आहे, तिथे गोवर्धन गिरीधारी म्हणजे गिरीधर म्हणलेलं नाही, योगेश्वर म्हणलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण आणि यत्र पार्थो धनुर्धरा. धनुष्य घेतलेला अर्जुन आणि ज्ञान सांगणारा कृष्ण जिथे असेल तिथे विजय नक्की आहे, तिथे नीती नक्की आहे आणि तिथे समृद्धी नक्की आहे. सगळंच चांगलं होईल तिथे. हे शिकायचे परशुराम अवतारापासून. पुढे राम अवतार आपण बघितलं की 3 राम अवतार झालेले आहेत. एक राम ज्यांनी हातात परशु घेतला म्हणून परशुराम. एक सांगायला हरकत नाही संदर्भ, ज्या वेळेला तो आता महेंद्र पर्वतावर गेला, वाटेत ब्रह्मपुत्रा नदी लागली. ब्रह्मपुत्रा नदीची एक उपनदी आहे रोहित नावाची, तर त्या नदीत त्यांनी आपला परशु धुतला. ज्याला इतक्या लोकांचं रक्त लागलेलं होतं तो धुतला. आणि एरवी ती ब्रह्मपुत्रा वगैरे त्या नद्या अगदी क्रिस्टल क्लिअर आहेत, तर तिथे ते धुतल्यामुळे पाणी तांबडं झालं. आणि अजूनही म्हणतात की त्या भागात त्या नदीचं पाणी तांबडं आहे, परशु धुतला होता तिथे. सोडा त्याला दुसरी काही जिओलॉजिकल किंवा भूगर्भशास्त्रातली कारणं असतील आणि मी हे वाचून सांगतोय तुम्हाला. तर रोहित नावाच्या नदीला त्यांनी मग तिथे शांतपणे आपला परशु धुतला आणि परशुला विश्राम, की आता तुझी गरज पडणार नाही, आता मी तपश्चर्या करणार. एक सहज छोट्या छोट्या घटना असतात आणि आजही आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. अशी घटना घडली असेल का? असेल नसेल, पण या घटनेचं मी कुठला संदेश घेऊ शकतो, या घटनेचा निश्चित अर्थ सिग्निफिकन्स काय आहे माझ्या जीवनाच्या दृष्टीनं, याचा मी उपयोग कर. नुसतं जीवनाच्या नाही, माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने. म्हणजे एकच घटना व्यापाऱ्याला एखादी गोष्ट शिकवेल, राजनेत्याला एखादी गोष्ट शिकवेल निराळीच, विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना सुद्धा निराळी गोष्ट शिकवेल एकच घटना. म्हणून म्हणतो की प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करायचा आणि या घटनांचा अर्थ लावायचा. राम अवतार. पुढचा आहे तो राम अवतार, हा श्रीराम. आणि तिसरा राम बलराम, तो रामच आहे पण बलवान असल्यामुळे त्याला बलराम असं नाव ठेवलेलं आहे. हे 3 राम एकामागून एक होऊन गेले आणि ते 3 म्हणायचंच नाही, हे सगळे 9 अवतार म्हणजे 1 2 3 4 असं मोजण्यापेक्षा एकाच विष्णूच्या शक्तीचे ज्या ज्या प्रसंगात जेवढी जेवढी शक्ती आवश्यक होती तेवढे आविष्कार म्हणजेच ते अवतार होते. रामाचं चरित्र आपल्याला माहीत आहे, तर रामाचं सगळं चरित्र सांगण्यात काही अर्थ नाही, रामायण हा स्वतंत्र विषय आहे. पण काही गोष्टी बघूया. रामाच्या चरित्रात जे भक्त आलेले आहेत त्या भक्तात एक जटायू हे गिधाड आहे, शबरी ही भिल्लीण आहे आणि गुहक हा खेवट आहे. खेवट म्हणजे नाव चालवणारा, नावाडी. आता हे बघायला गेलं तर एकंदर संस्कृती, शिक्षण, समाजातला वरचा स्तर या दृष्टीने नाही आहेत, पण रामाचे सगळ्यात उत्कट भक्त म्हणून या तिघांची नावं सांगितली जातात. जटायूचं आपल्याला माहीत आहे, एक एक फक्त आपल्याला कदाचित कमी माहीत असलेला पैलू बघूया आणि पुढे जाऊया. जटायू गिधाड आहे. ज्या वेळेला तुम्ही 2 जण जाल शिकारीला किंवा कुठे, त्यावेळेला या सीता मातेचं रक्षण करण्यासाठी माझी योजना इथे केलेली आहे. कोण म्हणतो? जटायू. आणि माझी योजना केलेली आहे म्हणजे मला नियोजित केलेलं आहे, आणि नियोजित म्हणजे अपॉइंटेड, मला इथे अपॉइंट केलेलं आहे. कुणी केलेलं आहे त्याचा विचार सोडा, सुमंत्र वगैरेंनी केलं असेल, कारण रामाच्या वनवासाकडे अनेक दृष्टीने बघता येतं. एक म्हणजे काय, सीतेचं रक्षण केलं पाहिजे ज्यावेळेला हे 2 जण शिकारीला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कामाला जातील, म्हणून मी इथे आहे. म्हणून सीतेचं रक्षण करणं हे त्याचं कामच होतं जटायूचं. आणि ती कर्तव्य, ती ड्युटी आपण म्हणतो, ते कर्तव्य त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केलं. ज्यावेळेला रामाला दिसतं सीता नाही आहे, ही तिच्याच वेणीतली फुलं आहेत ना, आज सकाळी तिने हीच वेणी घातली होती ना, हे सगळं बघत 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 हे काय, कुठेच हाक मारतात सीते, येत नाही. शेवटी हा पक्षी घायाळ झालेला बघतो आणि रक्त वगैरे सगळं आलेलं आहे, म्हणजे ह्यानीच सीतेचं काही बरं वाईट केलेलं आहे, म्हणून राम त्याला मारायला लागतो. त्यावेळेला तो म्हणतो की जो मरायला टेकलेला आहे
त्याला मारून रामा तुला काय मिळणार आहे. आणि नंतर तो म्हणतो की सीतेला रावणाने नेलेली आहे, रावणाशी मी शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध केलं, पहिल्यांदा माझ्या या पंखाने मी रावणाला एवढा त्रास दिला, माझ्या चोचीनं माझ्या या पंजानी क्लॉज नखानी त्याला विद्ध केला, घायाळ केला, आणि शेवटी त्यांनी तलवारीनं माझे 2 पंख तोडून टाकले आणि पंख तुटल्यामुळे माझी ही अशी अवस्था झालेली आहे. मी तुझ्या येण्याकडे किंवा आगमनाकडे वाट लावून बसलो होतो, डोळे लावून. तू आता आलास, शांतपणे मी तुला निरोप सांगतो की जानकी माता तिला रावण घेऊन गेलेला आहे दक्षिण दिशेनं. आणि त्यांनी रामाने हे सगळं बघितल्यानंतर आपला धनुष्यबाण बाजूला ठेवला, त्याची मान आपल्या मांडीवर घेतली आणि रामाकडे बघत राम म्हणत जटायूने प्राण सोडलेला आहे. ह्याच्यानंतर जटायूचं दहन केलेलं आहे रामाने. खरं बघायला गेलं तर आपण दहन वगैरे करतो, काही उदाहरणार्थ काही लोक म्हणतात की माकड वगैरे मारलं तर त्याचं दहन केलं पाहिजे. ज्याला आपण नाग म्हणतो ते नाग वगैरे मारला तर त्याचं दहन केलं पाहिजे. बाकीचे साप मारले त्याला टाकून दिला तर नाग नाही, नागाचं दहन केलं पाहिजे. काही श्रद्धा आहेत आपल्या. पण जटायू गिधाडाचं दहन करायची काही गरज नव्हती. पण हा काही साधं गिधाड होतं, हे रामभक्त गिधाड होतं, आपलं कर्तव्य दक्ष होतं. म्हणून रामाने त्याचा दहन संस्कार केला, श्राद्ध केलं. आपण 10वा 11वा असे दिवस म्हणतो ना, ते केले. आणि त्याच्यासाठी त्यांनी पिंड बनवले. ते काही भाताचे बनवले नाहीत. इंगुदी नावाची फळं होती आणि ते फळं पूर्ण गर असतो त्याच्यात. जसा भागवत ग्रंथ म्हणजे पूर्ण रस, त्याला वरून सालही नाही आणि आतून बीही नाही, असं फळ म्हणजे भागवत आहे. आणि ते पडलं कसं तर पोपटाच्या चोचीने पडलं. पोपट शुक म्हणजे कोण? शुकाचार्य. आणि शुकाचार्यांची चोच म्हणजे तोंड. म्हणजे इतकं रसभरीत करून त्यांनी भागवत सांगितलं परीक्षिताला. आणि म्हणून अमृत द्रव संयुतम, म्हणजे त्याच्यात काही रस नाही आहे, अमृत आहे. आणि पूर्ण रसमालयम, रसच आहे अंतर्बाह्य, असं रस आहे. इथे कसा इंगोदी फळ म्हणजे आत सगळा तो गरच असतो, त्याचं असं दाबून रामाने पिंड तयार केले आणि मंत्र म्हणले. एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की त्यावेळेला रामाने म्हणलेले मंत्र आणि आज आपण त्या क्रिया करताना म्हणणारे मंत्र हे तेच आहेत. म्हणजे हा तरी एक चमत्कार नाही का की काही 1000 वर्षापूर्वी निदान ग्रंथ लिहिला गेला, घटना सोडा, ते मंत्र अजून चालत आलेले आहेत. हजारो वर्ष, कितीतरी शतकं. असं कोणत्याही देशात घडलेलं नाही. त्यांच्या देशात ज्यावेळेला डॉक्युमेंटेशन म्हणजे लेखन झालं मग ते ग्रंथ जपले गेले. आता रेकॉर्डवर वगैरे रेकॉर्ड झाला आवाज वगैरे, आता तो जपला जाईल. परंतु ज्यावेळेला काहीही नव्हतं, हे शब्दांची भाषा होती, त्यावेळेला ज्याला ओरल बाय माउथ आपण म्हणतो, त्यांनी केलेली आहे सुरुवात. गुरुनी शिष्याला, शिष्य गुरु झाला त्यांनी शिष्याला, तो शिष्य गुरु झाला त्यांनी आपल्या शिष्याना, ह्याला गुरु शिष्य परंपरा म्हणतो. हा आपल्या संस्कृतीचा विशेष आहे. आणि नंतर लेखनाची कला आली, त्यावेळेला लेखन ग्रंथ हस्तलिखित व्हायला लागले, मॅन्युस्क्रिप्ट ज्याला म्हणतात ते. आणि फार उशिरा काही शतकांपूर्वी प्रिंटिंगची कला आली. आता प्रिंटिंग खूप पुढे गेलेलं आहे कम्प्युटरच्या साहाय्याने वगैरे. पण त्याच्यानंतर ते लिखित स्वरूपातले ग्रंथ प्रिंटेड म्हणजे मुद्रित स्वरूपात आले. पण सुरुवातीला अरे काही शतकं, काही सहस्रकं, हजारो वर्षापूर्वी आपण म्हणतो, हा फार महत्त्वाचा विशेष आहे. आणि आपण त्याबद्दल आपले आधीचे सगळे ऋषी, ते आपले पूर्वज म्हणून आपण त्यांना नमस्कारही केला पाहिजे. आणि ते एका प्रकारचा यज्ञ असतो. हा विषय नंतर कधीतरी. पण हा एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला रामानं जटायूचे सगळे संस्कार केले, रामाने आयुष्यात दहन संस्कार फक्त जटायूचा केलेला आहे. कारण वडील त्याचे गेले, त्यावेळेला तो म्हणाला मी येणार नाही अयोध्येत, तू कर दहन संस्कार. लक्ष्मणाला ते काम करावं लागलं. परंतु महत्त्वाचं काय मुद्दा की राम हा अशा पद्धतीने जीवन जगलेला आहे की त्याला आदर्श जीवन म्हणतात. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम हा राम आहे. प्रत्येक नात्याची त्यांनी मर्यादा पाळलेली आहे आणि तरी एवढा पराक्रम करून दाखवलेला आहे. प्रत्येक बाबतीत तो राम राजा म्हणून आदर्श आहे. आपण एक प्रसंग बघणार आहोत. परवा एकाने प्रश्नही विचारला की लक्ष्मणाचा त्याग केला म्हणजे काय केलं रामाने आणि कोणत्या परिस्थितीत त्याग केला. हा रामाच्या जीवनातला शेवटचा अध्याय आहे की ज्यावेळेला सगळं झालं, लव कुश आता मोठे झालेले आहेत, ते राज्याची जबाबदारी सांभाळू शकत आहेत आणि रामाचं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे. अशा वेळेला आता जगण्यात काही प्रयोजन नाही आहे, अवतार कार्य सगळं संपलेलं आहे.
काळ पुरुष जो आहे, टाईम आपण ज्याला म्हणतो, तो काळ पुरुष रामाला भेटायला येतो आणि रामाला सांगतो की मला एकांतात तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा अत्यंत विश्वासातला माणूस दाराच्या बाहेर ठेव आणि आपलं बोलणं संपेतोपर्यंत कोणीही आत यायचा नाही. आणि जो आत येईल त्याला देहांत प्रायश्चित्त, देहांत शासन, प्रायश्चित्त नाही, देहांत शासन, मग त्याला शिक्षा. ना माझ्या विश्वासातला लक्ष्मणच आहे. लक्ष्मण बाहेर थांबला. बराच वेळ हे बोलत होते. आता ही संधी आहे बघा, ज्या ज्या वेळेला वाल्मिकींना वगैरे संधी मिळते त्यावेळेला ते थोडक्यात रामचरित्र पुन्हा पहिल्यापासून सांगतात. आता या काळ पुरुषांनी रामाला सांगितलं तुझा जन्म झाला, याला जन्म प्राकट्य म्हणतात. प्रकट झाला राम, प्रकट भये नंदलाला आणि प्रकट भये रामलला. ते असे नंतर मग त्या कौसल्येनी रामाला म्हणजे विष्णूला की आता माझ्या पोटातून तू जन्म घे, तुझं रूप काय, तुझं स्वरूप काय हे माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा प्रकट झाले, नंतर नेहमीप्रमाणे त्यांनी कौसल्येच्या पोटातून रामाचा जन्म झाला आणि देवकीच्या ह्याच्यातून कृष्णाचा जन्म झाला. पण दोन्ही वेळेला प्रकट झालेले आहेत. म्हणून ते म्हणतात तुमच्यासारखे वगैरे आमचे जन्म असले तरी जन्म कर्मच मे दिव्यम, आमचा जन्मही दिव्य आहे आणि आमचं कर्मही दिव्य आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की तुमच्याप्रमाणे तुम्ही आमच्या जीवनाकडे पाहू नका, हे महत्त्वाचं आहे. तर आपण काय पाहत होतो, काळ पुरुषाचं संपतच नाही आहे. इतक्या दुर्वास ऋषी येतात बाहेर आणि दुर्वास ऋषी लक्ष्मणाला सांगतात मला आत्ताच्या आत्ता रामाला भेटायचं आहे. त्यावेळेला तो म्हणतो की आत्ता भेटता येणार नाही, ऋषीवर थोडंसं थांबा, तुम्ही जलपान करा, पाणी वगैरे प्या, फलाहार करा. राम एका माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा कोण आहे, आत्ताच्या आत्ता तू आज जाऊन सांग दुर्वास ऋषी आलेले आहेत, नाहीतर मी अयोध्यात जाळून टाकतो. आता असं सांगितल्यानंतर लक्ष्मणाने विचार केला की आत्ता जर मी आत गेलो तर मी एकटा मरेन, कारण देहांत शासन, पण नाहीतर हे अयोध्या जाळून टाकतील. म्हणून तो आत आला. आत आला त्यावेळेला या दोघांचं बोलणं संपलं होतं आणि ते बाहेर यायला निघाले होते. अशा वेळेला लक्ष्मण आत येतो आणि काळ पुरुष रामाकडे अर्थपूर्ण नजरेने बघतो की आपण बाहेर पडण्याच्या आत तो आलेला आहे. रामाने युक्तिवाद केला नाही, पण आपलं बोलणं संपलं होतं ना. कृष्णाने केला असता हा युक्तिवाद. राम म्हणाला ठीक आहे. लक्ष्मणाचा त्याग कसा करायचा, वसिष्ठ म्हणाले अगदी सोपं आहे. आपल्याकडे त्याग करण्याच्या काही पद्धती आहेत, त्याच्यातली सोपी पद्धत, उद्या आपण राजसभा बोलवूया, समाजातले प्रतिष्ठित वगैरे लोक त्यांना खास आमंत्रण देऊया आणि त्या सर्वांच्या साक्षीनं तू सांग लक्ष्मणा हा अपराध तुझ्याकडून घडलेला आहे म्हणून मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो, असं 3दा म्हण की लक्ष्मणाचा त्याग झाला. त्याचा प्रत्यक्ष त्याग करण्याची गरज नाही, लक्ष्मण आपल्याबरोबरच राहील. पण एक राजपुरुष म्हणून त्याचे जे काही हक्क आहेत त्यातले हक्क त्याला मिळणार नाहीत, कारण आपण त्याला त्याग केलेला आहे. रणात त्याला जायची गरज नाही आहे. पण सगळ्यांच्या देखत मी तुझा त्याग करतो हे शब्द ऐकल्यानंतर लक्ष्मणाला सुद्धा कळलं होतं ना की काळपुरुष आलेला आहे म्हणजे आपलं आता आयुष्य संपवलं पाहिजे. त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला लक्ष्मणाने आणि सरळ गेला आणि शरयू नदीत उडी टाकून त्यांनी आत्मविसर्जन केलं. लक्ष्मण गेला. आता लक्ष्मण गेल्यानंतर रामाला जीवनच असह्य झालं, कारण लक्ष्मण म्हणजे रामाची नुसती सावली नाही आहे, तर रामाचा बहिश्चर प्राण म्हणलेला आहे, अल्टर इगो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला. बाहेरचा तो रामच आहे, एक आतला राम आणि एक बाहेरचा राम. बाहेरचा राम लक्ष्मण आहे. लक्ष्मणाने त्याग केल्यानंतर राम म्हणतो की आता आपण राज्याची व्यवस्था लावूया आणि मी तरी जातो. मग भरत म्हणतो की तू जाणार आम्ही कशाला राहू. शत्रुघ्न म्हणतो जिथे भरत तिथे शत्रुघ्न, जिथे राम तिथे लक्ष्मण, भरत तिथे शत्रुघ्न. मग त्यांच्या माता म्हणतात, माता आहेत अजून, की आम्हीही येतो. मग ते सुमंत्र म्हणतात मी कशाला राहू. मग जे काही प्रतिष्ठित प्रजाजन आहेत अयोध्येतले असं करून मोठ्या प्रमाणावर आणि लवकुश प्रत्येकाला 2-2 मुलं झालेली आहेत आणि ही 2-2 मुलं त्यांच्याकडे संपूर्ण जे त्यांच्याकडे राज्य होतं त्याची व्यवस्था सोपवली आणि हे सगळेजण गेले आणि त्यांनी शरयू नदीत आत्मविसर्जन केलं. असा रामाच्या जीवनाचा शेवट होतो आणि त्यांनी त्याग केला, तो असा त्याग केला. मग एक लक्षात ठेवा की त्याच्या आधी सीतेचा त्याग केलेला आहे. असं का नाही केला. सीता तुझा हा आहे म्हणून मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. झालं समाधान. सगळ्यांना विचारायचं सीते तू माझ्याच जवळ राहणार आहेस. तिला अरण्यात पाठवायची काय गरज होती. अरे पण त्याच्यासाठीच हे सगळं घडलेलं आहे ना, की इतकी महिने जवळजवळ 9-10 महिने किंवा वर्षभर
परपुरुषाच्याकडे रावणात म्हणजे रावणाकडे परराज्यात म्हणजे लंकेत सीता राहिली आणि रामाने तिला घेतलं. आता माझी बायको जर 3 दिवस कुठे आलीच नाही परत घरी रात्री, तर मी त्याला घरी घेऊ. ती म्हणते रामाने नाही का सीतेला घेतलं? तर सीतेने अग्निदिव्य केलं, मग तू अग्निदिव्य कर. हे दिव्यपती आपल्या पत्नीला सांगत होते, तुझं खरेपण सिद्ध करण्यासाठी तू अग्निदिव्य कर. आणि काही अशा दुर्दैवी स्त्रियांना करायला लावलं सुद्धा. ते राज्य वगैरे त्यांची नावं नाही बघा सांगायची, पण जसं सती जायला लावलं लोकांना, एखादी सती आनंदाने घेणं हा भाग निराळा, पण एरवी नाही आहे. मुद्दामून त्यांच्यावर बळजबरी करून, आणि म्हणून त्या प्रथा या दुष्ट प्रथा होत्या, मानवतेच्या विरुद्ध त्या प्रथा होत्या. असा आणखीन एक त्याग करणं शक्य होतं, पण केलं नाही. ज्या वेळेला दुर्योधन जन्मला त्यावेळेला तो गाढवासारखा ओरडला आपल्याला माहीत आहे, आणि त्यामुळे पहिल्यांदा कळलं नाही. फार नाट्यमय प्रसंग तो रंगवता येईल. विदुरा इकडे हे रे, धृतराष्ट्र म्हणतो मला दिसत नाही पण ऐकू येतं. हा आवाज जिथे बाळंत होती आहे, कोण आमची गांधारी, तिथून कसा आला? एक प्रसंग आहे तो म्हणतो मलाही ऐकू आला, भास असेल कदाचित. परत ज्या वेळेला आला त्यावेळेला रस्त्यावरची गाढवं ओरडायला लागली, कारण त्यांची एक सिंपथी असते ना, कुत्रं एक रडायला लागलं की 100 कुत्री रडायला लागतात. तसा हा जो हे गाढव, त्यावेळेला त्यांना खात्री पटली. व्यास आले. व्यास म्हणाले गांधारी आणि तुमचा सगळ्या धृतराष्ट्र सगळ्यांना सांगतो, कुलांगार जन्मलेला आहे. अंगार म्हणजे आपण ज्याला उजव म्हणतो कोकणीत, किंवा विस्तव, निखारे, हा सगळ्या कुळाला जाळून टाकणारे याचा त्याग कर. आणि असाच त्याग करायचा होता. सर्व प्रतिष्ठित लोकांना बोलवून मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. तो आपल्या घरातच राहणार, इतर राजपुत्रांबरोबरच वाढणार, शिकणार, खाणार, परंतु राज्यावर तो बसणार नाही. दुःशासन बसला असता, पण पुढे हे सगळं घडणारच होतं. आणि दुर्योधनावर इतका मोह या धृतराष्ट्राचा, त्यामुळे त्यांनी दुर्योधनाचा त्याग कधीही केला नाही. पण आपल्याकडेही त्याग त्याग त्याग, प्रतिष्ठित लोकांसमोर ही एक पद्धत होती त्याग करण्याची. एकाने विचारला प्रश्न म्हणून मी एवढं जरा विस्ताराने सांगितलं. 2 गोष्टीचा फक्त रामायणाच्या बाबतीत आपण चिंतन करून आपण पुढे बुद्धावताराकडे जाऊया. कृष्णावतार हा स्वतंत्र बघणार आहोत. काही त्याच्या महत्त्वाच्या लीला, की आपल्याला लीला माहीत असेल, क्रीडा माहीत असेल, त्यांनी केलेले पराक्रम माहीत असेल, पण त्याच्यावर थोडंसं चिंतन करणं आवश्यक आहे बुद्धाच्या अवतारावर सुद्धा. पण आता हे एक बघूया की दशानन रावण, दशरथ हा रामाचा पिता, आणि दाशरथी म्हणजे राम, हे 3 शब्द आहेत. दशानन, आनन म्हणजे तोंड, 10 तोंडांनी जो जीवनाचा अनुभव आणि उपभोग घेत असतो तो दशानन. 10 तोंड कुठली? तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 तोंड. ही 7 तोंड चेहऱ्यावरच आहेत. मलमूत्र विसर्जन, वाणी, आपलं एक जीव आपण म्हणतो ते, आणि मुख्य म्हणजे पुनरुत्पादन. हे केंद्र आहेत ना, हात पाय वगैरे सगळ्या इंद्रियातून जो बाहेरून अनुभव आणि भोग घेत असतो तो दशानन आहे. तो इंद्रियांच्या मागे फरफटत जाणार आहे दशानन. दशरथ हा इंद्रियांचं दमन करणारा आहे. इंद्रियांचा अगदी स्वामी जरी नसला तरी इंद्रियांना नियंत्रणात ठेवणार आहे तो दशरथ. आणि दाशरथी म्हणजे इंद्रिय ज्याच्या पूर्णपणे, ज्याला गोस्वामी आपण म्हणतो, इंद्रिय ज्याच्या पूर्णपणे ताब्यात आहेत, तो राम आहे. म्हणून दशानन म्हणजे पूर्ण उपभोग देहाचे, प्लेजर्स ऑफ द बॉडी आपण म्हणूया. दशरथ म्हणजे आपण म्हणतो ना कंट्रोल्ड और रेग्युलेटेड, नियमित, याच्यापेक्षा जास्त नाही. यावेळेला उठणार त्यावेळेला झोपणार, सगळं नियमित. एका विशिष्ट नदी जशी 2 काठातून वाहत जाते तसं यांचं जीवन व्यवस्थित असतं, तो दशरथ आहे. आणि दाशरथी म्हणजे नियंत्रण, ज्याला जितेंद्रिय आपण म्हणतो ना, तो दाशरथी राम आहे. मग या 3 चरित्रांच्याकडे असं बघायला हरकत नाही. त्याप्रमाणे नगरीसुद्धा आहेत. भोगनगरी, ज्याला आपण सोन्याची लंका म्हणतो, ती भोगनगरी आहे. तिथे त्याग वगैरे त्याच्यापेक्षा हे भोग करूया. तिथे अर्थात 3ही प्रकारचे आपण म्हणतो ना की आदर्श आहेत, मॉडेल्स. एक आहे तामस योगाचा कुंभकर्ण, रजोगुणाचा रावण आणि सात्विक गुणाचा बिभीषण. हे लंकेतही आहेत, पण एकंदर लंकेचं स्वरूप काय? तर भोगांचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर वरती आलो ना आपण की किष्किंधेकडे आपण येतो. किष्किंधा ही वानरांची राजधानी आहे. तिथे सुद्धा नाही म्हणलं तरी वानरच आहेत. नर, त्याच्या खाली वानर आहे.
आणि त्यामुळे वानर हे तेवढे सुसंस्कृत वगैरे नाही. अर्थात रामायणातली वर्णनं निराळ्या पद्धतीने आलेली आहेत, पण तरीसुद्धा किष्किंधा ही त्याच्यानंतर अयोध्या नगरी आहे. अयोध्या नगरी ही हृदयाच्या ठिकाणी आहे, किष्किंधा ही नाभीच्या ठिकाणी आहे आणि लंका ही पायाच्या ठिकाणी आहे. आणि लंका भारताचा भागच होता त्यावेळेला असं म्हणूया. तर ते झाल्यानंतर वरपर्यंत मिथिला नगरी, विदेह नगरी आपण म्हणतो उत्तर प्रदेशात आहे, काही जण म्हणतात नेपाळमध्ये आहे, असू दे कुठे. तर ही जी नगरी आहे सीतेची, मैथिली म्हणजे सीता, मिथिला म्हणजे आपण जनक राजाची राजधानी, विदेह नगराची. तर राजधानी ही होती मिथिला, म्हणजे ती पलीकडची आहे. खाली तुम्ही म्हणाल लंका आहे, त्याच्या जरावरची परिस्थिती ही किष्किंधेची आहे, त्याच्यावरची अयोध्या आहे आणि सगळ्याच वरची ज्याला चौथी अवस्था आपण म्हणतो विदेह, देही असून विदेही, म्हणजे तो कशात गुंतत नाही, कशात लिप्त होत नाही, त्याला भोग मिळाले हरकत नाही, नाही मिळाले हरकत नाही, असा स्थितप्रज्ञ, ज्याच्या मनाचं संतुलन, बॅलन्स ऑफ माइंड कधी जात नाही, अशा प्रकारचा जनक आणि त्याची ती मिथिला. म्हणजे या 4 राजधानीसुद्धा आपल्याला आपल्या प्रगतीचा एक खुणा सांगून जातात. हे रामाचं झालं. रामायणात खूपच सांगता येईल आपल्याला अजून, पण एवढं लक्षात ठेवा की त्यांनी खेवटाला म्हणजे त्या नावाड्याला रामाने आलिंगन दिलेलं आहे. आणि हे आलिंगन फार कमी लोकांना मिळालेलं आहे, कोणालाही विशेष मिळालेलं नाही, पण त्या नावाड्याला आलिंगन दिलेलं आहे. आणि आलिंगन म्हणजे तू आणि मी सारखाच, आपल्यात काही फरक नाही आहे. शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहेत आपण म्हणतो, म्हणजे शबरीला किती त्यांनी मान दिलेला आहे. शबरीला त्यांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि भागवतातली नवविधा भक्ती आणि रामायणातली ही रामानी शबरीला सांगितलेली नवविधा भक्ती, याच्यात फरक आहे. ही श्रवण, कीर्तन, पादसेवन, अर्चन, वंदन आपण म्हणतो ना, अशा प्रकारची भागवतात सांगितलेली आहे, जे आपण शेवटी पाहणार आहोत उदाहरणं घेऊन. पण ही भक्ती कशी आहे की परमेश्वर आहे, परमेश्वराचा अवतार असलेले लोक, अवतार देव, त्यांच्या चरित्र ऐकायचं, महान पुरुष होऊन गेले त्यांचं कार्य बघायचं, नंतर सत्संगात राहायचं. सत्संग आपल्याला ज्या वस्तूतून, व्यक्तीतून मिळतो, ह्या अशा प्रकारची उपासनेला अगदी योग्य अशी नवविधा भक्ती रामानं शबरीला सांगितलेली आहे. हा एक भाग आपल्याला माहीत नसतो, परंतु रामाने प्रत्येकाला, आणि शेवटी आपण म्हणलं ना की जटायू बघितला, आपण तो खेवट बघितला आणि ह्याही बघितला, म्हणजे आत्ता बघितला शेवटी ज्या वेळेला शबरीने काम केलेलं आहे की मतंग माझे ऋषी, आणि त्यांनी निरोप दिलेला आहे, तो निरोप मी देतो. आणि शबरी परवा आपण बघितलं होतं की तिने योगाग्नीने आत्मदहन केलेलं आहे. म्हणजे शबरी ही भिलनी होती सुरुवातीला, पण पहिल्यांदा आश्रम स्वच्छ करायचे, नंतर या ऋषींच्या सत्संगात राहिली, आणि नंतर तू इथे थांब, आम्ही निघून जातो, राम येईल त्यावेळेला रामाला हा निरोप दे, आणि रामाची फक्त प्रतीक्षा करत राहिली. तिने रामाचं नाम घेतलं की नाही कोणास ठाऊक, पण रामाचा ध्यास घेतला होता. राम केव्हाही येईल म्हणून ती स्वच्छ करून ठेवायची. मी झाडलं, सडा घातला, आणि जे काही रांगोळी वगैरे काय असेल ते सुशोभित करून ठेवले. परत वारं आलं, त्याच्यावरून जनावरं पळाली, अरे रे परत आहे, परत झाडायची, परत सडा घालायची, परत काहीतरी सुशोभीकरण त्या करायची प्रवेशद्वाराचं कायम. बरं, राम रात्री राक्षसांना मारायला आला, कारण राक्षसांची शक्ती रात्री 10 पटीनं वाढते असं म्हणतात, आणि तो जर इकडे आला तर, म्हणून जवळजवळ रात्रंदिवस जागी. रामाचा ध्यास, रामाचं दर्शन कधी होईल, आणि प्रतीक्षा, आणि प्रतीक्षेत जी एक सहनशीलता आहे, प्रतीक्षेत आपण म्हणतो जी एक प्रकारची चिकाटी आहे, ह्यालाच तपश्चर्या म्हणतात की. मग शबरीची तपश्चर्या ज्ञानी किंवा फार हे सगळं फळ जे मिळतं ज्ञानाचं, कर्माचं, भक्तीचं, ते तिला प्रतीक्षेतून, आणि जो आतून ध्यास होता, रामाच्या दर्शनाची जी उत्कट आस लागून राहिलेली होती, ती शबरी आहे, त्याचं प्रतीक शबरी आहे. म्हणून गुहकाला आलिंगन दिलेलं आहे. शबरीची उष्टी कारण एक प्रकारचा त्याचा नैवेद्य स्वीकारलेला आहे. आणि आपला गुहक आहे, गुहकाला आलिंगन, आणि जटायूचं दहन संस्कार केलेला आहे. श्राद्ध वगैरे वडिलांचं जसं करतात तसं जटायूचं केलेलं, पितृस्थानी त्याला ठेवलेलं आहे एका अर्थाने. हे रामाच्या चरित्रातला विशेष आहे. बुद्धावतार जर आपल्याला बघायचा असेल तर भागवतात बुद्धावताराबद्दल जास्त काही नाही आहे. म्हणजे अतिरेक यज्ञाचा जिथे होत होता, आणि त्या यज्ञात अतिरिक्त हिंसा होत होती, त्या हिंसेला विरोध करणारा एक महापुरुष बुद्ध.
म्हणून कली माझी झाला असे बौद्ध मौनी, म्हणून जे मनाच्या श्लोकात म्हणलेलं आहे, लोकांनी विचार केलेला आहे, लक्षात ठेवा. आणि विचार करून काही लोकांनी चिंतन केलेलं आहे की बुद्धाचा विरोध देव या कल्पनेला होता. मग बुद्धाचा विरोधच जर विष्णूला आहे, हरीला आहे, तर तो त्याचा अवतार कसा असेल, हे सध्याचं थिंकिंग आहे. म्हणून मागे परवा सहज सांगितलं होतं की गांधीजींनी खूप विचार करून त्या हरिजन हा शब्द तयार केला. पण आता हरिजन नाही, दलित शब्द वापरला जातो. हरी नाहीच आम्ही मानत तर आम्ही त्याचे जन कसे असो, आम्ही विष्णूला मानतच नाही. मग हा विष्णूचा अवतार कसा असेल, लोक विचारायला लागले. आणि मग लोकांनी तेही सांगितलं की बुद्धाच्या अवतारात बुद्धाची मुद्रा, बुद्धाच्या चेहऱ्यावरचे भाव, बुद्धांनी केलेली तपश्चर्या, त्या तपश्चर्येत त्याची दिसणारी एकंदर मुद्रा, हे सगळे विठ्ठलाच्या ठिकाणी दिसतात. विठ्ठल कमरेवर हात घेऊन उभा आहे, त्या छोट्याशा विटेवर उभा आहे, स्थिर उभा आहे आणि दीर्घकाल उभा आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके शांत आहेत. म्हणून हा जो विठ्ठल आहे पंढरीचा, तोच बुद्ध, म्हणजे विठ्ठलाचं चरित्र किंवा विठ्ठल तो बुद्ध. पण याच्या वादात न शिरता एक फार चांगली, तुम्ही म्हणाली लोककथा असेल, असू दे, पण अत्यंत मार्मिक आहे आपल्या जीवनासाठी, असे एक भाग आपण बुद्धाच्या जीवनाचा बघूया. कपिलवस्तू हे गाव, तिथे शुद्धोदन नावाचा एक राजा, हे नाव बघा, शुद्ध ओदन ज्याचे, ओदन म्हणजे अन्न, त्याचं अन्न शुद्ध आहे. त्यांनी मुलाचं नाव ठेवलं सिद्धार्थ, म्हणजे ज्याचा अर्थ सिद्ध आहे. अर्थ म्हणजे पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष आपण म्हणतो ना, म्हणजे सगळं त्याचं सिद्ध झालेलं आहे. जन्मापासून तो तयारीने आलेला आहे. त्याचे जातक म्हणतात, जातक म्हणजे भविष्य. आणि त्यावेळेला सांगणारे लोक होते. बघितल्यानंतर तो गंभीर झालेला आहे. तो राजा शुद्धोदन म्हणतो, अरे सांग सांग, हे जे नवीन जन्मलेलं बालक आहे त्याचं जीवन कसं जाणार आहे, तो महान होणार आहे, तो महापुरुष होणार आहे, तो एक अशी ऐतिहासिक विभूती होणार आहे, तो मानवतेला मार्गदर्शन सुद्धा करू शकतो, मानवतेवर राज्य करू शकतो. म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं आहे, तो एक चांगला चक्रवर्ती सम्राट होऊ शकेल किंवा अगदी उच्च पातळीवरचा ऋषी संन्यासी तापसी होऊ शकेल. राजा म्हणाला, मग मला तो सम्राट झालेला हवा आहे. मग काय, त्याच्या नजरेला या जीवनातलं दुःख पडू देऊ नका, हे त्यांनी प्रिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. एका अर्थाने काय करा, दुःखाचं ह्याला दर्शन झालं की त्या दुःखाचं मूळ शोधण्यासाठी हा जाईल, सगळं वैभव सोडून जाईल. पुढे घडलंही तसंच. राजांनी कॉमन सेन्स आपण म्हणतो ना, प्रॅक्टिकल विजडम म्हणजे व्यावहारिक शहाणपण दाखवलं. आणि आपल्या राजवाड्याच्या भिंती आणखीन उंच केल्या कंपाऊंडच्या, की बाहेरचं काही दिसता कामा नये, दुःख दिसता कामा नये. बरं, सगळे त्याचे मित्र वगैरे त्यांनी आतच बोलवलं, शिक्षकांना आतच बोलवलं आणि प्रत्येकाला सांगितलं दुःखाची गोष्ट करायची नाही. या सिद्धार्थापुढे त्याला गौतम नाव का पडलं, कारण त्याची आई त्याच्या जन्माच्या वेळेला गेली. दूध तर पाजायला पाहिजे ना. वेट नर्स नावाचा प्रकार आहे. आता तर काय सरोगेट मदर हाच प्रकार आहे. पण पूर्वी मला मूल झालेलं आहे, मी गरीब आहे, आणि हा राजा किंवा श्रीमंत, त्याच्या पत्नी गेलेली आहे, तर त्याच्या मुलाला मी माझं दूध पाजू शकते. वेट नर्स आहे ती, आणि दूध पाजते. मग गौतमी त्या दासीचं नाव होतं, लोक याला गौतम म्हणायला लागले, म्हणून सिद्धार्थ गौतम झाला. आता हा चार दृश्य आपल्या आजूबाजूला अशी दिसतात हो, पण आपण त्यांना अक्षरशः पचवतो किंवा भाजून खातो. म्हणजे त्याला काही शिकतच नाही आपण त्याच्यावरून. एक दिवस कुठेतरी शुद्धोदन बाहेर गेला असेल. चन्न नावाचा सारथी आहे. चन्नचा अर्थ चांगला, म्हणजे चांगला वागणारा, सदाचरणी. तर त्याला त्यांनी काय सांगितलं, चन्ना मी बाहेरचं जगच बघत, त्यावेळेला त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला राहुल नावाचा मुलगा झालेला आहे, यशोधराई त्याच्या पत्नीचं नाव आहे. गंमत बघा, इतका मोठा झालेला आहे, बाहेरच नाही सोडलं कधी. आज नाही आहेत जर पिताश्री, तर जरा एक चक्कर मारून हा चन्न त्याला आवडायचा, पण म्हणतो आपण लवकर आलं पाहिजे, नाहीतर तुलाही शिक्षा होईल आणि माझी नोकरी जाईल. तो म्हणतो काही हरकत नाही, आपण जाऊया. आता इथे लक्षात ठेवा, हा असा का चालतोय हा प्रश्न आहे. आणि आपण असे प्रश्नच विचारत नाही. ही संस्था तुमची कशी चालली आहे कळतच नाही. कशी चालली आहे, माझं जीवन कसं चाललं आहे, माझा संसार कसा चालला आहे, आपण विचारतच नाही प्रश्न. हे राज्य कसं चाललं आहे. एक मागे उदाहरण सांगितलं होतं, माझा देवावर बिलकुल विश्वास नाही असं म्हणणारा एक ICS ऑफिसर, IAS नाही, ब्रिटिशांच्या काळातला ICS ऑफिसर चुणूक दाखवतो ज्यावेळेला पुण्याला पूर आला होता त्यावेळेला, आणि भारताचा अर्थमंत्री बनवला जातो. त्याला अर्थमंत्री बनवला, दिल्लीला जातात.
दिल्लीला तो अर्थमंत्री आहे ना देशाचा. दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीच्या काम करणाऱ्या बाबू लोकांची कार्यशैली, ज्याला वर्क स्टाईल किंवा वर्क कल्चर म्हणतात, कार्यसंस्कृती पाहिल्यानंतर विथ मॅलिस टुवर्ड्स नन, म्हणजे कोणाबद्दलही कटुता मनात न ठेवता मी माझी जीवन कहाणी सांगतोय. त्याच्यात सुरुवातीलाच म्हणलेलं आहे की मी पूर्णपणे नास्तिक होतो, पण दिल्लीत आल्यानंतर ज्या पद्धतीने लोक काम करतात आणि तरीही देश चालतो, हा कसा चालतो, देव असला पाहिजे. माझा देवावर मी आस्तिक जरी झालो नाही, देव नावाची कोणीतरी व्यक्ती किंवा शक्ती असली पाहिजे, नाहीतर राजधानी ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने देश चालणं. त्यांनी फ्रँकली सांगितलेलं आहे विथ मॅलिस टुवर्ड्स नन. कुणाच्याही बद्दल माझ्या मनात आकस नाही आहे, द्वेष नाही आहे, कटुता नाही आहे, बिटरनेस नाही आहे. हे लक्षात ठेवणं. हा देश कसा चालला आहे बघा ना, हे जग कसं चाललं आहे, हे कोणत्या दिशेने चाललं आहे, तसा हा कसा चालला आहे किंवा हा असा का चालला आहे, हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा निघाला एक माणूस खोकत थांब, त्याला पूर्वी आपण टीबी वगैरे म्हणतो ना तसा करत होता, जरा थांबत होता, 4 पावलं गेल्यानंतर पुन्हा थांबून खोकत होता. हा असा का चालला आहे, सरळ का नाही चालत, हे थांबत आणि तो रोगी आहे. तो सहज चन्नाला विचारतो तुला रोग होणार का रे. तो होणार ना, का नाही, मला रोग होणार का. त्यावेळेला त्यांनी फार डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे. मी कसं म्हणू, तुम्ही राजपूत राहात, तुम्हाला रोग होईल असं मी कसं म्हणू, पण होणार पण होणार. जरा पुढे गेल्यानंतर एक अगदी वाकलेला म्हातारा काठी घेऊन असा चालत होता. हा असं का चाललाय, कारण तो म्हातारा झालेला आहे, हा पहिला रोगी आहे. रोग होणार का, सगळ्यांना होणार. हा असं का चाललंय, हा म्हातारा आहे. तू म्हातारा होणार का रे, होणार. मी म्हातार होणार का, कसं म्हणू, पण होणार पण होणार, कसं म्हणू पण होणार. पुढे गेल्यानंतर एक प्रेत चाललेलं असतं. मग हा असा आडवा का चाललाय, हा आडवा का चाललाय आणि हा कुठे निघालाय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा मेलेला आहे आणि म्हणून त्याला जाळण्यासाठी किंवा पुरण्यासाठी घेऊन निघालेले आहेत. तो म्हणतो तू मरणार का रे. हो म्हणला. आणि मी मरणार का, ते मी कसं म्हणू, पण मरणार. हे लक्षात ठेवा, पण मरणार. तो म्हणतो नको नको, आता हे मला बघवत नाही आहे. लगेच दुसऱ्या दिशेने राजवाड्याकडे घे. दुसऱ्या दिशेने जात असताना झाडाखाली एक अत्यंत म्हातारा झालेला, केस पिकलेला, ताठ समाधी अवस्थेत बसलेला, चेहऱ्यावर अत्यंत आनंद, हा खोकत नाही आहे, वाकलेला नाही आहे, आडवा जात नाही आहे, पण म्हातारा झालेला आहे आणि चेहऱ्यावर आनंद आहे, काय तेज आहे. हा कोण, तर म्हणाले ह्याला ऋषी म्हणतात, ह्याला संन्यासी म्हणतात. तू ऋषी होणार का. तो म्हणतो नाही बाबा, याच्यात नाही. मी ऋषी होऊ शकेन का. होऊ शकाल, पण होऊ नका, पण होऊ शकाल, मला नाही जमणार ते. हा अस्वस्थ होऊन घरी आलेला आहे. रात्री मध्यरात्रीपर्यंत त्याला झोप नाही. काय जगाचं स्वरूप, काय जीवनाचं स्वरूप, हा असं का चाललंय आणि मी असं का चाललोय, मी कुठे निघालोय. हे सगळं भोग वगैरे रोजचं तेच आहे ना जीवन, याच्यात निराळं काय. रात्री हा उठतो, मध्यरात्रीनंतर बायको गाढ झोपलेली आहे, मुलगा काही महिन्यांचा आहे राहुल, झोपलेला आहे. हा निघतो आणि निघताना थांबून त्याच्या मनात विचार येतो की आपण एकदा तरी बायकोच्या केसावरून हात फिरवूया, तिला जाग येऊ न देता आपल्या तान्ह्या बाळाच्या गालाला कुरवाळूया. पण लगेच त्याच्या मनात येतो विचार की आत्ता जर मी मागे फिरलो तर कदाचित मागे रमेन, म्हणून या मार्गावर मागे पाहायचं नसतं. हे जे युधिष्ठिर म्हणला होता तो हा मार्गच तसा आहे. मागे वळून पाहताना हा प्रपंच आहे. अरे पुढे पहा, मागे वळून तू काय पाहणार आहेस. 20 वर्षापूर्वी लग्न झालेल्याचा अल्बम बघून दुःखीच होणार आहेस. काय लग्नात मी होते आणि काय लग्नात मी होतो, कुठे गेले ते केस आणि हे मी कुठून मिळवलं, हे हा दुःखच होणार आहे. ते कशाला ते मागे, म्हणून मागे वळून पाहू नका. आध्यात्मिक उपासना करताय, जीवनाच्या उत्तरायणात आहेत तुम्ही. 4 मित्र जमलेला, जे शाळकरी मित्र 60 वर्षांनी भेटताय, 70 वर्षांनी भेटताय, तर मागच्या आठवणी काढा. पण मागे वळून पाहताना सुस्कारे टाकू नका, उस्सासे टाकू नका आणि हुंदके तर नकोच. रडणं नाही, उघडच आहे. म्हणून विचार करा की ज्या वेळेला हे झालं, मग बुद्ध गेला, चन्नाला उठवलं आणि म्हटलं ये माझ्याबरोबर रथातून. नदीच्या काठापर्यंत आला
आणि त्यांनी सांगितलं की माझे हे कपडे वगैरे सगळे घेऊन जा, आणि त्यांनी आपले केससुद्धा तलवारीने कापून हे केस दिले. आणि तो एका याला येऊन बसला, झाडाखाली येऊन बसला. त्याला माहीत नव्हतं काय करायचं, पण त्याला माणसाच्या जीवनातल्या दुःखाचं मूळ शोधून काढायचं होतं, की हाही दुःखी आहे, हाही दुःखी आहे, हा तर मेलेला आहे, हो ना, पण हा कसा आहे, हा आनंदात आहे, हा शांत आहे, प्रसन्न आहे. म्हणून तो विचार करायला लागला झाडाखाली बसत. आता इथे 2 प्रसंग घडलेले आहेत, ते फार मार्मिक आहेत. ते बघून आपण पुढच्या अवताराकडे, पुढचा अवतार काही फार महत्त्वाचा नाही आहे, पण आपण नंतर कृष्णाच्याची पार्श्वभूमी बघणार आहोत आणि थांबणार आहोत. एक गंमत बघा, की ज्यावेळेला बुद्धांनी हा अवतार घेतला त्यावेळेला आपण म्हणूया हाच बुद्ध अवतार. तो गेल्यानंतर झाडाखाली बसून फक्त ध्यान करायला लागला, आणि त्या ध्यानात तो एवढा, कारण त्याला खरंच ते मूळ शोधायचं होतं. आज आपण बुद्धाला कोट करतो, सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम अनित्यम अनित्यम, सर्वम दुःखम दुःखम. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. म्हणून अहिंसा, प्रेम, शांती, करुणा, आणि जे त्यांनी अष्टमार्ग सांगितलेले आहेत, खूप निराळा ते चरित्र आहे. पण हे गंमत बघा, की ज्या वेळेला तो तिथे आला त्यावेळेला बरेच दिवस बसून होता, त्याला उठावंसंच वाटत नव्हतं. अशी 12 वर्ष तो बसला असा उल्लेख आहे त्या झाडाखाली. आणि ज्या झाडाखाली त्याला बोध झाला ज्ञानाचा, दुःखाचं मूळ सापडलं, बोध झाला, त्यावेळेला तो बुद्ध झाला. आणि त्या झाडाला बोधिवृक्ष म्हणायला लागले. बोधिवृक्ष ज्याला नॉलेज ट्री म्हणतो, बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा वृक्ष तो ज्ञानवृक्ष. आणि नंतर तो ती शेजारी भिल्लीण होती एक सुजाता, आणि ती म्हणायची हा साधू आहे, कुठे जात नाही, येत नाही, म्हणून ती सकाळी त्याला द्रोणातून एक खीर ठेवायची प्रसाद म्हणून. संध्याकाळी यायची ती तशीच असायची. मग ती त्याला हे करायची, नमस्कार करायची, आणि तो प्रसाद म्हणून घेऊन जायची आणि स्वतः खायची. कितीतरी वर्ष असं चाललं होतं. आणि आता बुद्ध म्हणजे शरीराच्या पातळीवर आपण म्हणतो ना, स्किन ओव्हर बोन्स, म्हणजे फक्त हाडं आणि कातडी, हाडांचा सांगाडा उरलेला होता. पण ते जे चेहऱ्यावरचं वाढत होतं, मला तर वाटतं रात्री तो रेडिएट होत असेल, रात्री तो चमकत असेल. इतकं ज्ञान, ते चिंतन आहे, ध्यान आहे, आत उतरणं आहे. आपण ज्याला म्हणतो ना आत्मयात्रा, आत्मपर्यटन, मानसवारी, आपण हे शब्द वापरलेले आहेत यापुढे. हे सगळं त्यांनी सुरू केलं, अंतरयात्रा. एक दिवस त्या भागातली राजकुमारी आलेली होती. कशासाठी? जलक्रीडा करण्यासाठी आणि वनभोजनासाठी, ज्याला आपण हल्ली पिकनिक म्हणतो. आपले सखी आपल्या मैत्रिणीबरोबर आली होती. आणि राजकुमारी आल्यानंतर ते सगळे खाण्यापिण्याचे पदार्थ म्हणाले, आपण आधी जलक्रीडा करूया, खूप पोहूया, आणि त्याच्यानंतर थोडंसं नृत्य गायन करूया. म्हणून त्यांनी साजिंदे आणले होते. आणि साज, आणि साजिंदे म्हणजे वादक, आणि साज म्हणजे वाद्य, हे सगळे तयारीत आली होती. ती खूप पोहले. आणि नंतर म्हणाली, मला नृत्य करण्याची लहर आलेली आहे, मूड, आपण तर जरा करूया. सतारवालीला सांगितलं, तू सतार लाव हे सगळं. आणि सतार लावताना ताण, सतारीच्या तारा सैल ठेवतात, ताणून ठेवत नाहीत, त्या योग्य वेळी ताणायच्या असतात. जशी आपण म्हणतो ना धनुष्याची प्रत्यंचा, ज्या वेळेला तुला धनुष्य वापरायचं आहे त्याच वेळेला ती बांधाय. आपण आपले राम सतत लावलेले दाखवतो, ती पुतळ्याची किंवा मूर्तीची सोय आहे. एरवी अर्जुनाचं धनुष्य बघा ना, ती गुंडाळलेली असते. ज्या वेळेला वापरायचे त्यावेळेला ती लावायची, म्हणजे इलॅस्टिसिटी कायम उरते. नाहीतर आपल्या धनुष्याची धनुकली बनते, धनुकली, ती काय त्याला अर्थ उरतो. तसं आहे त्याचं. त्यांनी काय सांगितलं, की तार तिने एवढ्या जोरात आवळली की ती तुटली. तुटल्यानंतर आता काय तू वाजवणार आहेस आणि काय आपण गाणार आहोत, सगळा माझा रसभंग झाला. आपण म्हणतो ना, मूडच गेला, रसभंग झाला. तू त्या झाडाखाली जो साधू बसलाय ना, त्याच्यासारखीच मूर्ख आहेस, असं म्हणली. नंतर थोडंसं काहीतरी खाल्लं, आणि जाताना त्याने ऐकलं होतं ना, बुद्धाच्या कानावर हे पडलं होतं. आणि त्याला म्हणतात बाह्य संज्ञा असते, अवेअरनेस असतो, पण त्याचा आत काही रिॲक्शन उठत नाही. त्यांनी ते ऐकलं होतं ना. त्यांनी विचारलं, तुमच्यापैकी कोणीतरी मला मूर्ख म्हणलं, कारण इथे साधू बसलेला मी एकटाच आहे. मला राग नाही आला, मला फक्त कारण समजायचं आहे, म्हणजे ती मूर्खता मी घालवेन. तर त्या म्हणाले, अगदी सोपं आहे, किती ताणायचं हे जर कळलं नाही तर तुटतं. हे बरोबर तार जर सैल सोडली असती, वाजली नसती. योग्य प्रमाणात ताणायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मिनिमम नको, मॅक्सिमम नको, ऑप्टिमम.
हा इकॉनॉमिक्समधला शब्द आहे. ऑप्टिमम म्हणजे ज्याला आपण रास्त, यथार्थ, नेटका, नेमस्त, वाजवी किंवा आपण कोकणीत ज्याला म्हणजे तो पोर्चुगीज शब्द आहे जुस्त म्हणतो. जुस्त, जस्ट, जेवढं आवश्यक आहे तेवढं. तू हे काय केलंस? तू कशासाठी तरी बसलायस ना इकडे, काहीतरी शोधण्यासाठी, पण त्याच्यापूर्वी तू मेलास तर देह नको टिकवायला. अरे देह आहे म्हणून मेंदू आहे. आणि काय झाली तुझी अवस्था? तुटून जाशील. तुझं कार्य सिद्ध होण्यापूर्वी त्यावेळेला माझी चूक मला कळली. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला सुजातानी खीर आणली त्यावेळेला बुद्धांनी खाल्ली. ह्याच्यातला अर्थ लक्षात घेऊया. हे आली असेल का, खाल्ली असेल का, आणि थोडासा प्रसाद म्हणूनही ठेवले. कारण मला जर कार्य करायचं आहे तर जगलं पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे ना, समजा पलीकडच्या तीरावर जायचं आहे. लोक हा मूर्खपणा करतात. मी तुम्हाला 2 मूर्खपणे सांगतो. पलीकडच्या तीरावर आपण आलो ना, आता ही नाव जर परत गेली तर दुसरी माणसं येतील आणि इकडे जे हिरे वगैरे पडलेले आहेत ना ते घेतील. पण काय करूया, नाव मोडून टाकूया. नाव मोडून टाकले, हिरे घेतले, पलीकडे कसे येणार, इकडे कसे येणार आता? हां, माव बांधायला पाहिजे होती. म्हणून काही आता हे दुसरा प्रसंग. चोर गेले 3-4 राजवाड्याला चोरी करायची. त्या राजाच्या कोशात इकडे गाव मध्ये हे, तिकडे राजवाडा. त्यांनी नाव नेली, झाडाला बांधून ठेवली आणि चोरी केली. आणि सगळं त्याने ते हिरे मोती माणकं राजाचे त्या कोशातले म्हणजे ट्रेजरमधले, खजिन्यातले आणले. आणि कोणीतरी जागं झाले म्हटल्यानंतर इतक्या वेगात पळत आले ते आणि त्या नावेत बसले. आणि पहिल्यांदा येताना 15 मिनटं नाव म्हणजे अशी बोट वल्हवल्यावर पलीकडच्या तीराला पोचत होते. 15 मिनटं झाली, अर्धा तास झाला, पलीकडचा तीर दिसतच नाही आहे. आणि नंतर लोकांनी त्यांना पकडलं, पण म्हणाले आम्हाला जरा बघू दे, नाव बांधलेली सोडायला नको का नाव, आणि झाडाला बांधलेली आणि वलवत आहेत. आपलं तसंच होतं. एक जर मला ध्येय करायचे तर काहीतरी सोडलं पाहिजे. पण ते ध्येय केल्यानंतर परत समाजात येऊन, म्हणून उपासना एकांतात करायची आणि त्याचा उपयोग किंवा परीक्षा लोकांतात पाहिजे. मला परत इकडे यायचं आहे ना, सगळे दोर कापून टाकले तर काय होणार आहे? म्हणून म्हणतात की ज्या नौकेनं मी पलीकडे जातो आणि पलीकडे मला जर चांगली सिद्धी मिळाली की जे लोकांनाही मिळावी, तर इकडे याला ती नौका मला नीट ठेवली पाहिजे. देह ही ती नौका आहे. मला मिनिमम आपण म्हणतो ना, किमान आरोग्य टिकवलं पाहिजे, देहाचं देह टिकवला पाहिजे. मी जर इतका सगळा करतोय संशोधनाचा खटाटोप आणि त्याच्या आधीच जर मेलो तर मी अतिरेक नाही करायचा. तोपर्यंत मी युद्ध म्हणजे माझी जी युद्ध चालू आहे जीवनातल्या प्रसंगांशी किंवा आव्हानांशी, मला देह टिकवला पाहिजे, नाही तर मी काय लढणार आहे. तर हे बुद्धाच्या जीवनाचं. आणि नंतर तुम्हाला सांगितलं ना, बुद्धाला जो शांतीचा संदेश जगाला द्यायचा होता, बुद्धाला खूप आयुष्य लाभलं. खूप वर्ष, 12 वर्ष तो बसलेला आहे. पण त्याच्यानंतर आज बुद्धाची जी मूर्ती आपण बघतो किती शांत दिसते. त्यांची दृष्टी बऱ्याच वेळेला अर्धोन्मिलित असते, म्हणजे अर्धवट उघडलेले डोळे. दृष्टी असेल ती नासाग्र, असे वरती बघितलं तर ते नाकाचं हे अग्र, ज्याला भ्रूमध्य म्हणतो. नाकाला 2 टोकं आहेत. एक टोक म्हणजे भ्रूमध्य, वरती जे बघतात ते, आणि खाली बघतात ते. स्वतःकडे बघतात तेही नाकाकडे बघतात, आणि खाली जमिनीकडे बघतात, प्रपंचाकडे बघतात तेही खालीच बघतात. पण नासाग्र अशी ती दृष्टी असते. विवेकानंदांचे सुद्धा असे फोटो आहेत. अर्धोन्मिलित मुद्रा म्हणतात. उन्मिलित म्हणजे पूर्ण उमललेलं फूल, अर्ध म्हणजे कळीच्या अवस्थेतलं, असे ते असतात. असा तो बुद्ध. आपण कसा आपल्या गुरुचा पराभव करतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण हे आहे. बुद्धांनी सांगितलं मूर्तीपूजा करू नका, अमूर्त निर्गुण शांतीची पूजा करूया, अहिंसेचे पुजारी होऊया, प्रेमाचा संदेश सगळ्यांकडे देऊया आणि एकमेकाशी प्रेमानं वागूया. मूर्तीपूजा नुसतं करून काय होणार आहे तुम्हाला? आज मूर्तीपूजा नको म्हणून सांगणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती जगात सगळ्यात मोठ्या आहेत. जगातली एक सगळ्यात मोठी मूर्ती आपल्याकडे हुसेनवाला म्हणून काहीतरी तो पार्क आहे हैदराबादला, तिथे बरोबर त्या तलावाच्या मध्ये बसलेली आहे. ही खूप मोठी आहे, म्हणजे इतकी त्या नावा वगैरे तर कलंडली पडली, काढावी लागली परत, एवढी मोठी मूर्ती. अरे बरोबर उलटं नाही का वागत आपण? त्यांनी सांगितलं तुम्ही उपासना मूल्यांची करा,
जीवन चांगलं जगायचं आहे, माणसासारखं जगायचं आहे, तर ते उपचारांची पूजा फक्त करून त्याच्यात गुंतून राहण्यापेक्षा यज्ञ करायचे. आणि यज्ञाला मागायचं काय? तो मुलगा दे, पुत्र कामेष्टी, राज्य दे, विश्वजित, हे सगळंच की यज्ञ करून मागायचं. आणि यज्ञाला आपण इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस हा शब्द वापरतो. यज्ञ करून त्यागायचं का यज्ञ करून मागायचं? म्हणून आपण गमतीनं म्हणतो की सध्या यज्ञ चालू आहेत का? सगळ्या खात्यात, आपल्या सगळ्या क्षेत्रात यज्ञ चालू आहे. फक्त दिशा बदलली आहे आहुती देण्याची. आपण म्हणतो अग्नये स्वाहा, अग्नये इदन्न मम, देतो अग्नीला. आता स्वाहा स्वाहा, अग्नये स्वाहा म्हणजे अग्नीच्या नव्हे, मीच खातो. वायवे स्वाहा, प्रजापते. अरे स्वाहाकार चालू आहे, लक्षात ठेवा. सहकारात सुद्धा मी स्वाहाकार आणलेला आहे, पण दिशा बदललेली आहे ना. मग दिशा चुकली की राक्षस, मानव आणि देव हे दिशावर ठरतं. जीवनाची शक्ती आहे, सगळ्यांकडे शक्ती आहे, पण जीवनाची दिशा चुकलेली की तो राक्षस, दानव, अगदी बरोबर की तो देव, आणि कधी बरोबर कधी चूक हा मानव, कधी बरोबर कधी चूक. तर म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला हा बुद्धाचा अवतार झाला त्यावेळेला खूप बुद्धांनी नंतर उपदेश केलेला आहे. आपल्या पत्नीला त्यांनी भिक्षुणींचे त्यांनी संघ तयार केले, भिक्षूंचे संघ तयार केले. विहार आज मोठे युनिव्हर्सिटीज होत्या, ते अनेक विहार असलेला प्रांत, त्याला बिहार म्हणतो आपण, वला ब म्हणतात ना, वंग बंग करतात, तसे तो विहारांचा देश आहे. तिथे नालंदा आणि तक्षशिला, तक्षशिला तर पाकिस्तानात गेले, पण नालंदा विद्यापीठ तिथे होतं. हजारो विद्यार्थी शिकत होते. केवढं ऑर्गनायझेशन असेल. म्हणून बुद्धाबद्दल खूप सांगता येण्यासारखं आहे. अशोक नावाचा राजा परवा नाही का सांगितलं, युद्ध जिंकलेला पण तो बुद्ध झाला. आणि बुद्ध झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने बुद्धाचा संदेश पसरवला, महेंद्र आणि संघमित्रा म्हणजे आपला मुलगा आणि मुलगी त्यांना भारताच्या बाहेर पाठवलं, म्हणजे श्रीलंका वगैरे, तिथे आज बुद्ध धर्म आहे, कारण त्यांनी तिथे प्रसार केला. खूप चांगल्या गोष्टी अशोकानं केल्या बुद्धाच्या प्रेरणेनं, हे लक्षात घ्या. आता शेवटचा अवतार कृष्ण उद्या बघणार होता पण शेवटचा अवतार कल्की अवतार. कल म्हणजे उद्या. आपल्याला संभवामी युगे युगे म्हटल्यानंतर आता काही सृष्टीचा शेवट झाला नाही आहे, अजून सृष्टी चालू असणार आहे, म्हणजे आणखीन अवतार होणार आहे. विष्णू यश नावाच्या तेजस्वी ज्ञानी म्हणून ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचा अभ्यास करणार, त्याच्या पोटी एक जन्माला येणार आहे बालक. आणि बालक म्हणजे लहानपणीच तो आपला पराक्रम दाखवणार आहे, भस्माचे पट्टे असणार आहे, तेज असणार आहे, ब्राह्म तेज मगाशी सांगितलं ते, आणि घोड्यावर बसणार आहे आणि हातात तलवार घेऊन. जी उन्मत्त झालेली माणसं आहेत, जे आपलं कर्तव्य न करता कर्तव्याच्या बाहेर जाऊन नको त्या गोष्टी, म्हणजे त्याला हल्ली भ्रष्टाचार म्हणतो आपण, करतायत, त्यांचा नाश करण्यासाठी उन्मत्त जे राजे झालेले आहेत की प्रजेचं रक्षण करण्याच्या ऐवजी प्रजेवर संकट आणतात, ते राजे, त्यांना हे करण्यासाठी काय करायचं, तो अवतार व्हायचा आहे अजून. म्हणून अनाथा दिना कारणे रक्षत आहे, कलंकी पुढे अवतार कलंकीचा, कलंकी पुढे देव होणार आहे. एक अवतार राहिलेला आहे, कल्की अवतार. आता कल्की या देवाची दक्षिण भारतात मंदिर आहे, कारण त्याच्यात वर्णन आलेलं आहे, तो असाच असणार आहे, घोड्यावर बसलेला, आणि घोड्यावर बसून तलवार घासलेला, आणि तो काय करणार आहे, निरनिराळा जिथे अत्याचार आहे, जिथे अन्याय आहे, जिथे अनिती आहे, जिथे अधर्म आहे, अनाचार आहे, अत्याचार आहे, अनिती आहे, अधर्म आहे, अन्याय, तिथे तिथे हा जाणार आहे आणि नष्ट करणार आहे त्या लोकांना, आणि सज्जनांचं रक्षण करणार आहे. म्हणून शेवटी महाराजांनी एक जो प्रसंगात सांगितलं आहे ते खूप चांगलं आहे. प्रसंग नंतर बघूया काय आहे, तेव्हा महाराजांचं वाक्य ऐकून संभूया. आज जगात साधूंची संख्या कमी झाली आहे, सज्जनांची संख्या कमी झाली आहे, म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, साधूंचं रक्षण करायला देवाचा अवतार होण्या इतकी साधूंची संख्या पाहिजे. ती आपण किमान एकने वाढवूया, स्वतः साधू बनवून. म्हणून आपण संकल्प करूया की मी साधू बनेन. साधू म्हणजे वेश नाही आहे, अभिनय नाही आहे, साधू म्हणजे निवेश किंवा निवासस्थानी नाही आहे, चला हे सोडून अरण्यात जाऊया, नाही आहे. साधू ही वृत्ती आहे, ॲटिट्यूड. हल्ली ॲटिट्यूडचा अर्थ तुम्ही निराळ्या अर्थाने वापरता, पण ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती आहे.
बिहेव, मी ज्या पद्धतीने वागतो ना त्यातून माझी ॲटिट्यूड व्यक्त होते. आणि ही ॲटिट्यूड समाजाकडे कशी आहे, राष्ट्राकडे कशी आहे, मानवतेकडे कशी आहे, घरातल्या नात्यांकडे कशी आहे, घराबाहेरच्या संबंधांकडे कशी आहे, ह्यातून माझी वृत्ती तयार होते. आणि ही जर वृत्ती मानवतेची असेल, भूता परस्परे पडो, सगळ्या मैत्र जीवाचे, ही जर वृत्ती असेल तर आणि तरच ह्या सृष्टीला भवितव्य आहे, या मानवतेला शांतीचा अनुभव घेता येईल. आज गुरुवार आहे आणि गुरुवारी एक मोठं कार्य आपल्याकडून व्हायचं आहे, भारतीयांच्याकडून, की आध्यात्मिक मार्गानं जगाला शांतीची दिशा दाखवायची आहे. युद्ध वगैरे होतच राहणार आहे, पण 2050 सालानंतर युद्धाची फ्युटिलिटी म्हणजे व्यर्थता कळणार आहे. आणि मुख्य म्हणजे काय, शांतीची महत्त्व कळणार आहे. शांत बसूया, डोळे बंद करून आपण संकल्प करूया की मी साधू बनेन. म्हणजे काय, उद्या तिथून विचार सुरू करूया. शांत. उद्या कृष्ण थोडक्यात चरित्र आपण पाहणार आहोत, महत्त्वाचे प्रसंग. आज दोन्ही म्हणूया, भजनही करूया आणि मंत्रही म्हणूया. पहिल्यांदा मंत्र म्हणूया माझ्यानंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. शांतिमंत्र शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर
अगदी सावकाश डोळे उघडून समोरील ध्यानस्थ श्रीकृष्ण, सद्गुरुनाथ, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि वाङ्मयी मूर्ती, अक्षरमूर्ती, भागवताचा ग्रंथ सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.